नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इयत्ता 7वी आपली जी वार्षिक परीक्षा आहे तर ती अत्यंत जवळ आलेली आहे. इयत्ता 7वीची वार्षिक परीक्षा, त्याच्या दृष्टीनं गणित या विषयाची एक प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे, जेणेकरून या वार्षिक परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. याच्यासाठी एकूण गुण तुम्हाला असणार आहेत 50 आणि वेळ 2 तास असणार आहे. तर गणित विषयाची 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी मी 10 गुण ठेवलेले आहेत. आता काही काही ना सलग 10 गुणांचे म्हणजे एक एक गुणाचे 10 प्रश्न येतील, किंवा त्याच्या व्यतिरिक्त एक एक गुणांचे 10 प्रश्न येतील, किंवा योग्य पर्याय निवडा, चूक बरोबर, जोड्या जुळवा, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. डॉट डॉट ही पैशांची व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. तर अशी कोणती संस्था आहे जी पैशाची व्यवहार करते, त्याला सरकार मान्यता आहे आणि पैशांचे व्यवहार करते? तर अतिशय सोपं उत्तर आहे बँक ही एक अशी संस्था आहे जी काय करते, पैशांचा व्यवहार करते आणि तिला सरकारची मान्यता आहे. त्यामुळे पहिल्या रिकामी जागी काय येणार, बँक येणार. आता बघा, 10 पेनची किंमत 60 रुपये असेल तर 13 पेनची किंमत किती? तर पहिल्यांदा हे वाक्य लिहून घ्यायचं, 10 पेनची किंमत 60 रुपये. मग एका पेनची किंमत काढा. मग एका पेनची किंमत काढताना काय करणार, 60ला कितीने भागणार, 10ने भागणार. 10×60 म्हणजे एका पेनची किंमत आली 6. मग आता 13 पेनची जर तुम्हाला किंमत काढायची असेल तर 13 गुणिले 6 म्हणजे 3×18, 1, 6×1 आणि 7, 13×78. तर अशा प्रकारे तुम्ही 78 रुपये त्याची किंमत असणार आहे. आता सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी गुणिले चिन्ह आहे, गुणिले कालावधी भागिले 100. तर हे तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बघा, पायची किंमत जी आहे, तर पाय बरोबर किंवा पायची किंमत 22/7 अशी लिहू शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही छोटासा बदल, पाय बरोबर किती येणार आहे, 3.14 ही सुद्धा किंमत लिहू शकता. या दोन्हीपैकी कुठलाही उत्तर लिहिलं तरी चालेल. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग लिहा किंवा बाजू गुणिले बाजू असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, कर्णवर्ग जो आहे तो इतर दोन बाजूंच्या, समजा पहिली बाजू 1 म्हटलं आणि दुसरी बाजू 2 म्हटलं, तर त्यांच्या वर्गांच्या काय असतो, बेरजे इतका असतो. काय असतो, बेरीज. तर त्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. बेरजे इतका असं रिकाम्या जागी लिहायचं. आता बघा, a वजा b कंसाचा वर्ग बरोबर असं विचारलेलं आहे. तर a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab किंवा 2 गुणिले a गुणिले b, जस्ट अ मिनिट, अधिक b चा वर्ग, हे त्याचं उत्तर येतं. म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग काय येणार, रिकाम्या जागी a वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले b अधिक b चा वर्ग. समजा a अधिक b विचारला असतं तर फक्त छोटासा बदल काय झाला असता, इथं पण अधिक आला असतं. ओके, आता सध्या काय विचारलंय, तर वजा विचारलं, त्यामुळे याचं उत्तर हे येणार. आता बघा, सरासरी काढा म्हटलं. सरासरी काढा याचा अर्थ काय, तर सरासरी म्हणजे त्या सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजे 60 अधिक 62. ओके, व्यवस्थित लिहूया हे सरासरी. सरासरी बरोबर असं लिहायचं, सरासरी बरोबर 60 अधिक सगळ्यांची बेरीज 62 अधिक 61 अधिक 60 अधिक 59 अधिक 63 अधिक 58. तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि ह्या बेरजेला किती संख्या आहेत बघा, ह्या 1 2 3 4 5 6 7, 7ने काय करायचं, भागायचं. ओके, तर सगळ्यांनी काय करा, जे हा व्हिडिओ बघतात या सगळ्यांची बेरीज मारा, किती येते बघा, आणि त्याला आलेल्या बेरजेला
आधी बेरीज शोधून काढा आणि मगच त्याला 7ने भागा. आणि प्रत्येकानं खाली कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर मला सांगायचं आहे. बघा किती विद्यार्थी अचूक उत्तर सांगतात. अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? आता बघा, पूर्ण वर्तुळाचं जर माप म्हटलात, पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. त्यातल्या अर्ध्या वर्तुळ कंसाचं माप, जे ह्या अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं. त्यामुळे अर्धवर्तुळ कंसाचं माप किती येणार आहे? 180. आता बघा 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही? तर बघा 3, 4, 5 मध्ये सगळ्यात मोठी संख्या 5, त्याचा वर्ग करा, 5चा वर्ग 25 आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करा, म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 25, तसं 3चा वर्ग 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 4चा वर्ग 4 गुणिले 4 16, 16 आणि 9 25, म्हणजे याचं सुद्धा उत्तर 25, याचं सुद्धा उत्तर 25. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं तिथं लिहायचं. ओके, आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालील उपप्रश्न सोडवा 20 गुणांसाठी. खाली त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवायचं. आता बघा, ज्यावेळी काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ठरवायचं असतं, त्यावेळी त्यातल्या सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा, जसं की वरती केलं त्रिकुटासाठी तसंच. 61चा वर्ग, तर 61 गुणिले 61 करायचे. मग आता 61 गुणिले 61 ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी त्याचं उत्तर येणार आहे 3721. आणि राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची, म्हणजे 60चा वर्ग अधिक 11चा वर्ग. तर 60चा वर्ग येणार आहे 3600, 6चा 36, 60चा 3600 आणि 11चा 121. तर ह्या दोन्हींची बेरीज करायची. मग ह्या दोन्हींची बेरीज केल्यावर ती पण किती येणार आहे सांगा? 3721 येणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही बेरजा जर समान आल्या किंवा हे जर दोन्ही उत्तर समान आलीत तर ते काय आहे? पायथागोरसचं त्रिकूट आहे. आणि म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आता बघा, विस्तार करा. तर याच्यासाठी अधिकचं सूत्र वापरायचं, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर, हे सूत्र वापरायचं विस्तार करासाठी. a वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले b अधिक b चा वर्ग, हे सूत्र वापरायचं. आता याच्यामध्ये बघा, a ची किंमत आहे 2x आणि b ची किंमत आहे 3y, ही किंमत आहे त्याच्यात. ओके, तर मग a चा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग अधिक 2 गुणिले 2x, b ची किंमत 3y अधिक b ची किंमत किती आहे? 3y त्याचा वर्ग. म्हणजे उत्तर किती येणार आहे बघा? 2चा वर्ग 4x वर्ग, 2 दुनी 4 आणि 4 त्रिकम 12xy अधिक 3चा वर्ग 9y वर्ग. म्हणजे उत्तर काय आलं बघा? 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y चा वर्ग, y चा वर्ग आहे. ओके, आता पुढचं बघा, 97चा वर्ग. हे सूत्राचा वापर करून त्याची किंमत काढायची. तुम्ही 97 गुणिले 97 करायचं नाहीये. तर बघा, 97 मला कसं लिहिता येईल रे? तर 100 वजा 3 त्याचा वर्ग. मग आता a वजा b कंसाचा वर्ग काय येतो? a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग. आता a कोण आहे? 100, 100चा वर्ग वजा 2 गुणिले a ची किंमत 100, b ची किंमत 3 आणि अधिक b चा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग, हे सूत्र वापरायचं. मग आता याच्यामध्ये बघा, 100चा वर्ग म्हणजे काय होणार? 1चा वर्ग 1, वर्ग केल्यावर शून्य दुप्पट होतात, म्हणजे 2 शून्याच्या किती शून्य होणार? 4 होणार. आता बघा, 2 त्रिक 6 आणि गुणिले 100 म्हणजे 600 आणि 3चा वर्ग अधिक किती? 9, अधिक 9 असं ते आलं. म्हणजे थोडक्यात काय, तर 10,000, त्याच्यामधनं 600 पहिल्यांदा वजा करूया. तर 600 वजा केल्यावर किती येणार आहे? 9,400 आणि त्याच्यामध्ये परत किती मिळवायचे सांगा? 9 मिळवायचे. म्हणजे उत्तर किती येणार सांगा? 9,049, म्हणजे 9,409 हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे, 97चा वर्ग. आता बघा, खालील इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे, त्यावरून त्याचं एकूण पृष्ठफळ काढायचं. आता याच्यामध्ये बघा,
लांब एकूण पृष्ठफळ, इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ, ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे. तर 2 गुणिले सूत्र वापरायचं, लांबी गुणिले रुंदी, परत रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची, हे सूत्र वापरायचं. ह्या सूत्रात ह्या तिन्ही किमती ठेवा आणि प्रत्येकानं मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर कळवा काय येते ते. बघा किती जण सांगतात. आता 6व्या प्रश्नामध्ये थोडीशी एक प्रिंटिंग मिस्टेक. 20 क्विंटल पाहिजे होतं. 20 क्विंटल सोयाबीन 36,000 रुपयाला, तर 8 क्विंटल सोयाबीन कितीला येते? मगासारखंच मी म्हटलं तसं 36,000ला 20 ने भागा. इथं सुरुवातीला 20 पाहिजे होतं, तर 20 ने भागलं, शून्याला शून्य गेली, बे एक के बे, ही एक शून्य गेली 36,000 मधली. 36ला 2 ने भागला 18, म्हणजे 1800 झाले. 1 क्विंटलची 1800, असे किती आहेत? 8 आहेत. तर त्याला 8 ने गुणा, म्हणजे 8 0 0 0 8 8 64, अशी 4, 5 6, 8 1 8, 8 आणि 6 14, बरोबर. त्यामुळे किती होणार ते? तर सॉरी 14,400 ही त्याची किंमत होणार, बरोबर. 20ची त्यावरून 8ची काढायची. आता बघा, एक भिंत बांधायला 15 मजूर लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती लागेल, किती दिवस लागतील किंवा किती तास लागतील? तर बघा, याच्यामध्ये काय करणार तुम्ही, हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. मजूर आणि दिवस अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं, मजूर आणि दिवस. मग 15 मजुरांना 8 दिवस, तर 12 मजुरांना किती? तर एक्स माना, 12 मजुरांना किती दिवस लागतील एक्स. आणि व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर समोरासमोरचा गुणाकार काय असतो? समान असतो. म्हणजे काय असतं सांगा, 15 गुणिले 8 बरोबर 12 गुणिले एक्स, समोरासमोरचा. आणि जर समप्रमाण असेल तर तिरकस गुणाकार. म्हणजे बघा, एक्स बरोबर पाहिजे असेल तर 15 गुणिले 8 आणि हे गुणिले 12 इकडे येऊन काय होणार? भागिले. म्हणजे बघा, 4 1 4, 4 2 8 आणि 4 त्रिकम 12, 3 1 3, 3 5 15. म्हणजे काय राहिलं? 5 गुणिले 2 राहिलं, तर 5 2 किती येणार? 10. तर 10 तास लागतील 12 मजुरांना. आता बघा, म-द-क गुणिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आणि हे उदाहरण सोडवायचं. म्हणजे मुद्दल 25,000, मुदत किंवा कालावधी 3 वर्ष, आणि दर आहे 8%. तर त्याला एकूण किती व्याज मिळेल ते काढायचं आणि प्रत्येक वर्षी मिळणारं व्याज काढायचं. ओके, त्याचं उत्तर जरा प्रत्येकाने काय करा, कमेंट करा. आता बघा, ओ केंद्र असलेला वर्तुळ, एक वर्तुळ आहे, त्याचं केंद्र ओ आहे. त्याच्यातील लघु कंसाचं माप म्हणजे लहान कंसाचं 110 आहे. तर विशाल कंसाचं काढताना काय करायचं? 360 वजा लघु कंसाचे माप, म्हणजे 360 मधून किती वजा करायचे? 110. 110 वजा केल्यावर 0 5 2, म्हणजे 250 त्याचं उत्तर येणार. ओके, आता बघा, आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, क्षेत्रफळ काढायचं. आयताचं क्षेत्रफळ काय सांगा? तर सॉरी, आयताचं क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ येणार आहे लांबी गुणिले रुंदी. मग 15 गुणिले 5, 15 5 75, 75 चौरस सेमी. 15 गुणिले 5 75 येणार चौरस सेमी, हे त्याचं अचूक उत्तर येणार. ओके, आता बघा, इथून पुढचे जे प्रश्न आहेत 33 क्रमांकाचे, तर त्याचे थोडक्यात तुम्हाला हिंट देणार आहे मी. तर बाकी सगळे प्रश्न तुम्ही सरावासाठी करायचे आहेत. आता बघा, काटकोन त्रिकोण दिलाय, तर तो त्रिकोण आधी काढायचा तुम्ही. बघा, P 90 अंश आहे, मग राहिलेला कोण असणार आहे? क्यू आणि आर. तर याच्यामध्ये तुम्हाला PQ दिलेला आहे 24, PR 10 दिलेला आहे. तर QP ची लांबी काढायची. सॉरी, QP दिलेला आहे, जस्ट अ मिनिट. हा PR, जस्ट अ मिनिट, PQR काढा. त्याच्यामध्ये P 90 अंश आहे, हा QR शोधायचा आहे. हा 24 आहे. एक मिनिट, PQ 24 आहे, सॉरी.
आणि PR 10 आहे. तर कर्ण काढायचं. मग कर्ण वर्ग बरोबर पाया गुणिले कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. इथे हा 24 दिलेला आहे. तर मग काय करणार, 24चा वर्ग करणार, तो येणार 576 आणि 10चा वर्ग येणार 100, म्हणजे 676 येणार. 676 कोणाचा आहे, 26चा वर्ग. त्यामुळे त्याची बाजू किती येणार आहे, QR किंवा कर्ण किती येणार आहे, 26 येणार. आता बघा इथं विस्तार सूत्र म्हणजे याचं रूपांतर कसं करायचं बघा, 500 अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये 498 कसं लिहायचं, 500 वजा 2. मग 500 अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये 500 वजा 2. तर हे कसं काढणार, तर A अधिक B आणि A वजा B असेल त्याचं उत्तर काय येतं, A वर्ग वजा B वर्ग. हे सूत्र वापरायचं म्हणजे 500चा वर्ग वजा 2चा वर्ग करायचं. म्हणजे 500चा वर्ग किती येईल बघा, 500 5 5 25 आणि 2 शून्याचे किती होतील, 4 शून्य. ओके, म्हणजे 2,50,000 येणार आहे. त्यातून 2चा वर्ग 4 वजा करायचं म्हणजे किती येणार सांगा, इथे 6 9 9 9 4 2 2,49,996 हे त्याचं उत्तर येणार. ओके, आता बघा सारणी तयार करा आणि ह्या संख्या लिहून काढा. 1 2 3 ज्या काही आहेत 2 3 4 5 अशा संख्या आहेत बघा. तर ताळ्याच्या खुणा करा आणि वारंवारता सारणी काय करा, तयार करा. ओके, अतिशय सोपं आहे. आता त्याच्यानंतर बघा विस्तार करा. याच्यामध्ये कुठलं सूत्र वापरणार, तर A वजा B कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचं. A वजा B कंसाचा वर्ग. मग A वजा B कंसाचा वर्ग जर इथे वापरलं तर A वजा B कंसाचा वर्ग काय, तर A वर्ग म्हणजे पहिला 2A चा वर्ग करायचा म्हणजे किती येणार, 4A वर्ग वजा 2 गुणिले A ची किंमत 2A आणि B ची किंमत किती आहे, 3B. त्यामुळे 2A गुणिले 3B आणि शेवटी शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 3Bचा वर्ग करायचा. म्हणजे बघा याचं उत्तर काय येणार, 4A चा वर्ग वजा बेदुनी 4 4 त्रिकम 12AB अधिक B चा वर्ग म्हणजे किती येणार, 3चा वर्ग 9B वर्ग. हे त्याचं उत्तर असणार. ओके, आता 4 गुणांचे प्रश्न आहेत ते मोठे आहेत. तर हे तुम्ही स्वतः वैयक्तिक सोडवायचे आहेत. सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये या प्रमाणात गुंतवणूक करून एक भूखंड खरेदी केला. तो विकून त्यांना 20% नफा झाला. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला. आणि दुसरं, आगपेटीची लांबी, रुंदी आणि उंची दिली. तर बाहेरून त्याला तंतोतंत कागद चिटकवायचा तर किती कागद लागेल, त्याचं एकूण पृष्ठफळ काढा. त्याच्यावरनं तुम्हाला हे 2 प्रश्न सुटतील. तर अशा प्रकारे तुमचा 50 गुणांचा जो प्रश्न आहे प्रश्नपत्रिका पूर्ण होते. ओके, कुठल्या प्रश्नाबद्दल जर शंका असेल तर नक्की कमेंट करा. आपण नक्की त्याच्याबद्दल सांगू. ओके, थँक्यू.